ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही येथे ग्रामसभा घेण्यात आली आहे। सभेदरम्यान प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांचे विविध विभागात मोठ्या रिक्त पदे असल्याने नागरिकांचे वेळेवर काम होत नसल्याने गैरसोय होत आहे। त्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली आणि वडट्टीवार यांनी म्हणाले की फक्त माझ्या विधानसभा क्षेत्रात ही समस्या का असा प्रश्नही जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारणे केली आहे। त्यावर अधिकाऱ्यांनी लवकरच रिक्त पदे भरले जातील असा विश्वास दिलाय। जिल्हा परिषद शाळेच्या समस्या जाणून घेतल्या। शाळेच्या पटसंख्येनुसार शाळांना शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पात्रतेत दिवसेंदिवस घट होत आहे आणि दरवर्षी विद्यार्थ्यांचे शाळा भरती कमी होत आहे। तसेच जिल्हा परिषद शाळेच्या धोकादायक जीर्ण इमारतीबाबत चिंता व्यक्त केली आहे। तसेच धोकादायक इमारतींना तात्काळ निर्लेखन करण्याचे आदेश दिले। सिंदेवाही तालुक्यातील जिल्हा परिषदच्या 6 शाळांना शिक्षकच नाही, त्यामुळे शिक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले। आरोग्य, शिक्षण, पशुधन, कृषी, बांधकाम, महावितरण, वन विभागातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले। जे अधिकारी कर्मचारी मुख्यालय उपस्थित राहत नाही अशा बेजबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य कारवाई करावी असा संदेश दिलाय। कंत्राटदार व अधिकारी शाळेतील पोषण आहारात मोठा भ्रष्टाचार करीत असल्याचा गंभीर आरोपही वडट्टीवार यांनी केलाय। महावितरण कंपनीने लावलेल्या डिजिटल स्मार्ट मीटरवरती शंका व्यक्त केली आहे। अगोदरच्या मीटर बिलाची रक्कम व आता लावलेल्या डिजिटल स्मार्ट मीटर बिलांच्या रक्कम मध्ये खूप मोठा फरक आहे। सन 2017 मध्ये जे शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले, ज्या शेतकऱ्यांना कर्ज मंजूर झाले किंवा मंजूर झाले पण मिळाले नाहीत, अशा शेतकऱ्यांना पुनश्च कर्जमाफी मिळावी। शेतकऱ्यांना 700 रुपये बोनस ठरवूनही शेतकऱ्यांना बोनस मिळाले नाहीये। शेतकऱ्यांना तात्काळ बोनस देण्यात यावे। वरील ठराव आवाज सभेमध्ये घेण्यात आलेला आहे। तसेच शासन दरबारी प्रस्ताव पाठवले जाणार असल्याचं वडट्टीवार यांनी सांगितलंय। या आमसभेमध्ये एकूणच पुढच्या वर्षीचं नियोजन आणि मागील झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला। शेतकऱ्यापासून तर जलसंधारणाची कामं, विद्युत विभागाची कामं, बांधकाम विभागाचा आढावा, शाळांची झालेली अवस्था, नव्यानं शाळा बांधकाम, अंगणवाडीमध्ये असलेली रिक्त पदं, शिक्षकांची असलेली रिक्त पदं, या सर्व प्रकारचा आढावा घेऊन आवश्यक असलेल्या कामांना प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्या पलीकडे जाऊन ज्या ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार झाला असेल त्याची तातडीने चौकशी करण्यासाठी आणि जी सार्वजनिक हिताची कामं आहेत, पब्लिकला आवश्यकता असलेली कामं आहेत, ती कामंसुद्धा प्रायोरिटीने पूर्ण करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत देण्यात आल्या। शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे, हे या ठिकाणी आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने जाणवलेलं आहे आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे। मुलांच्या भवितव्याशी खेळण्याचं काम सुरू झालेलं आहे। 6 शाळा अशा आहेत की जिथे शिक्षकच नाही आणि त्यामुळे 6 शाळेमध्ये शिक्षक नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नाही आहे। ही परिस्थिती तिकडे दिसून येत आहे। त्यावर तातडीनं उपाययोजना कराव्या असं आम्ही सुचवलेलं आहे, आदेश केलेले आहेत आणि एकूणच मागील झालेली कामं जी काही कारणामुळे अडलेली असतील त्या एजन्सीला, त्या विभागाला समन्वय ठेवून काम पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि मला वाटतं की आजच्या आमसभेनंतर नक्कीच या सर्व कामाला गती मिळेल, प्रलंबित कामं पूर्ण होतील, पशुधन नव्यानं कामं ते घेतले जातील। पशुधन विभागाचे सुद्धा अधिकारी होते। कोणत्याही शेतकऱ्यांना जंगली आणि हिंस्र पशुपासून गाय, बकरी किंवा पाळीव प्राण्यांचं नुकसान होत असेल तर त्याला त्वरित मोबदला मिळाला पाहिजे, मुख्यालयही राहिले पाहिजेत आणि त्यामध्ये कुठेही गैरप्रकार होता कामा नये, शेतकऱ्याची अडवणूक आणि शेतकऱ्याची लुबाडणूक होता कामा नये अशी सक्त ताकीद या अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेली आहे। आणि आजची आढावा बैठक म्हणजेच
एक नक्कीच विकासाला एक गती देणारी ठरेल असा मला विश्वास आहे. नाही, आम्ही 3 आजच्या सभेमध्ये ठराव घेतले. एक स्मार्ट मीटर, हे भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये बिल येत आहेत. आजच्या आमसभेमध्ये ठराव करण्यात आला आणि तो ठराव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दुसरा महत्त्वाचा ठराव की 2017मध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी पासून वंचित राहिले, मंजूर झाली पण वंचित ठेवले गेले किंवा त्यांना मदत मिळाली नाही, त्या सर्व शेतकऱ्यांना पुनश्च कर्जमाफी मिळावी यासाठी सुद्धा आज ठराव करण्यात आला. आणि तिसरा ठराव महत्त्वाचा, 700 रुपये शेतकऱ्यांना बोनस घोषित करूनही अद्याप बोनस मिळालेला नाही, तो बोनस तातडीनं सरकारनं द्यावा. अशा प्रकारचे 3 ठराव आज शासनाकडे आजच्या आमसभेतून पाठवण्याचा निर्धार करण्यात आला. नाशिक लोकशाही न्यूजसाठी विश्रांत लोखंडे, सिंधवाही.